तर मग आता इथून पुढे आपण छान एकत्र आनंदात राहूया काय? आणि हो, सगळ्यात महत्वाचं, मला पण आत्या म्हणून मिरवायचंय, त्याचं काय? अरे हा बघतला असतोय. अरे पण का लाजतोय तू? मी काहीतरी सिरियसली बोलतेय. मी काय म्हणतोय, आधी जाऊन आपण त्या गुन्हेगारांना पकडू, बाकी बघतील हे त्यांचे. चला बसा. चला. दादा चला निघूया. बस मग. हॅलो पिल्लू, सुट्टी भेटलं की येतो मी. हा साहेब आले, ठेवतो. जैन साहेब. जैन बस 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 म्हणा बस. काय साहेब, आज मेहण्यांना घेऊन आलाय बरोबर? चिंचुके साहेब, भाऊ लय मोठा घोळ झालाय. काय हो, काय झालं दीपक शेठ? सांगतो सगळं, आधी दीपाची कंप्लेंट लिहून घे. हे काय, इथंच रजिस्टर आहे. चिंचुके सर, अहो मला अननोन नंबरवरून फोन आला आणि घर देतो अशी आशा दाखवून माझ्याकडून कार्ड नंबर घेतला, OTP घेतला आणि माझ्या अकाउंटमधून 2 लाख रुपये काढून घेतले. काय? सायबर क्राईमची केस. तू आता कंप्लेंट लिहून घे, आपण त्यांना नंतर ट्रान्सफर करू. मोना मॅडम, मी विचारतोय त्या प्रश्नांची पटापट उत्तर द्या. हा. ह्या कंप्लेंटचा काय फायदा होईल का हो? नक्की फायदा होईल दिप्या, काळजी करू नको, पैसे मिळतील परत. एक काम कर, ते सगळे अकाउंटचे डिटेल्स आहेत ना, चिंचुक्यांना दे. चिंचुके अकाउंट नंबर सांगा. हा, 9161 9161 चिंचुके, ते ह्या अकाउंटवरून कुठल्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झालेत ना ते चेक कर. आणि ज्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर झालेत ते अकाउंट पहिलं फ्रीज करायला सांग, आणि तिथून पुढे कुठं ट्रान्झॅक्शन झालेत का ते पण चेक कर. हो साहेब, ते करतो मी. अर्जुन दादा, अहो मला खूप भीती वाटते हो. आपले पैसे परत मिळतील ना? मोना, काळजी करू नको. हे बघ, ही केस आपण सायबर टीमला देणार आहे, ते तपास करतील व्यवस्थित. हो ना, तू जरा शांत हो बरं. त्यांना त्यांचं काम करून दे की. बरं दिप्या, मोना, तुम्ही निघा पुढे घरी, आम्ही तपासायला लागतो. या. चल. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग गायतोंडे. मॅडम, पालिकेच्या स्वच्छता अभियानासाठी संपूर्ण पुणे शहरात पथनाट्याद्वारे जागृती करण्यासाठी जो प्रस्ताव आपण वरिष्ठांसमोर मांडला होता तो त्यांना खूपच आवडलाय आणि त्यास त्यांनी संमती देखील दिली. अरे वा. जागृतीसाठी कलेपेक्षा प्रभावी माध्यम कुठलं असू शकतं? येस मॅडम. Good. ही फाईल कसली? पुण्यात याआधी घडलेल्या सायबर क्राईमची माहिती मागवली होती, त्याची फाईल आहे. पण का मॅडम? गायतोंडे, लोकांना फसवून त्यांचे पैसे लुटणारी टीम सक्रिय झाली हो. मोनाला एका अननोन नंबरवरून कॉल आले आणि त्यात तिचं 2 लाखांची फसवणूक झाली. काय? शिकलेली माणसं फसतायत गायतोंडे, मग न शिकलेली साधी माणसं, त्यांचं काय होत असेल बरं? दुसऱ्यांच्या कष्टाचे पैसे लुटून या लोकांना काहीच वाटत नाही का? हो ना मॅडम. मॅडम, सायबर फिशिंग हा लोकांना फसवण्याचा सोपा मार्ग झाला. मग आता याच्यावरच आपण कारवाई करायची गायतोंडे. पुण्यात या अशा प्रकारचे किस्से आधी कुठे कुठे घडलेत ना, या सगळ्याची माहिती घ्या. येस. शाळा कॉलेजेस मधले मुलं असतील, महिला असतील, त्यांना सावधानतेचा इशारा आहे. येस मॅडम. आणि पुण्यात प्रत्येक चौकात पालिकेकडनं फ्लेक्स लाव. गुन्हा घडल्यानंतर तपासापेक्षा तो गुन्हा घडूच नाहीये याची काळजी घ्या म्हणा. येस मॅडम, युअर राईट. हे काम मी आजच करतो. आणि मॅडम, आठवण करतोय, आज जेजीची सुनावणी. त्याची काळजी आहेच मला. तिकडे काय घडतंय ते मला लगेच कळव. हो मॅडम, मी अपडेट्स देतोच. पण सगळं जर व्यवस्थित पार पडलं तर जीजीला नक्कीच शिक्षा होईल. चला तातडीनं कामाला लागा तू. त्यांना यायचं तेव्हाच येणार ना? मोठी मा, अगं आज बाबा लवकर येणारच नाहीये. का? मोमा, अगं फोन करून फसवलेल्या लोकांचा तपास करणार आहेत ना ते. मोन, अरे एका वाक्यातच गप्प केलंस की मोमाला तू. बाई, मला तर काय कळतच नाहीये काय करावं. मला सकाळपासून लई टेन्शन आलंय. आणि मोमा रोज दुपारचं 4-4 तास झोपते. आज तर ती झोपली पण नाही. काय हो ना? काय ग, आज 4 तास पण झोपली नाही वे तू? तुमचं काय आहे? काय 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 कदम माने फॅमिली. अहो
अर्जुन दादा तुम्हाला उशीर होणार होता ना? कोण म्हणलं? सगळेच माझी मजा घेत आहेत. अगं मोना, तू मगाशी टेन्शन घेतलं होतं ना, म्हणून तसा अमोल म्हणला. हा, आणि ज्या गोष्टी घडायच्या ते घडून जातात, त्याचं टेन्शन कशाला घ्यायचं ना? राजी काय झालं? म्हणजे दिप्या, ते गुन्हेगार गेले पळून. गेले पैसे तुझे, गेले. बाई, आओ 2 लाख रुपये. रुपाली ताई, एक मिनिट. मोना, अर्जुनला मजा येतेच, पण दिप्या, अरे बाबा तू तरी तुझ्या बायकोची दया कर. म्हणजे अगं म्हणजे मोना, पैसे आणि गुन्हेगार दोघेही सापडलेत, मिळालंय आपल्याला सगळं. काय? अहो मंजम, थँक्यू. अहो पण अर्जुन दादा काय, आता तुम्ही पण माझी मजा घेता होय? आणि हा तुम्ही, आज तुम्हाला ना जेवणच नाही मिळणार. बसा तुम्ही तसेच. तो चेष्टा करत होता दीपक. मजा करत होतो. मी सकाळीच काय सांगितलंय, सगळे निर्णय मोना घेणार. मोनाची कोणी मजा घ्यायची नाही. हा, मला खात्रीच होती आपटीन अर्जावर. आणि हो, आज त्या जीजीच्या केसचा बी निकाल होता ना. अपर्णा, अर्जुन काय झालं? निकाल आपल्याला हवा तसा लागला नाही का? हा दादा, त्या आय विटनेसनी सगळे गुन्हे स्वतःवर घेतले आणि तो जीजी सुटला, निर्दोष मुक्त. मला वाटलंच होतं तो माणूस सहजासहजी नाही सापडणार. मग आता काय करायचं आपण? तो तुरुंगात गेला म्हणून मी निर्धास्त झाले होते, पण आता परत आपल्या घरावर संकट येण्याची शक्यता आहे.